या देशी बीज बँकेची प्रेरणा तुम्हाला का आली? फार सुंदर हाही प्रश्न आहे. आज रोगराई इतकी वाढत चाललेली आहे. दिवसेंदिवस लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत प्रतिकारशक्ती कमीच होत चाललेली आहे. मधुमेहांसारखा जो क्वचित आढळणारा आजार आहे आणि फक्त श्रीमंताला होणारा आजार आहे, ते गोरगरिबाला आणि प्रत्येक घरात पोचलेला आहे. याचं मुख्य कारण आहे ते म्हणजे हायब्रिड बियाणं, त्यांना वापरली जाणारी रासायनिक खतं आणि त्याच्यावरती फवारले जाणारे रासायनिक आणि घातक कीटकनाशक. हे 3 कारणांमुळे अनेक शरीरातल्या पेशी ह्या कमजोर होत चाललेल्या आहेत आणि ही कमजोरी दूर करत असणार असेल तर ती फक्त देशीचं बीज आणि या देशामध्ये उगवलं जाणारं, परंपरेनं पुढे येत जाणारं आणि जे 10,000 वर्षापेक्षा सुद्धा जुनं आहे, ज्याच्यामध्ये स्वतःमध्ये प्रतिकारशक्ती प्रचंड आहे, असं जे बियाणं आहे हेच कुठंतरी वाचवू शकेल असा माझा पूर्णपणे विश्वास आहे. तर या विश्वासाला खरं उतरणारं हे देशी बीज बँक आणि हे बियाणं आपल्या देशी बीज बँकेमध्ये आपण ठेवत आहोत, जतन करत आहोत आणि पुढच्या पिढीमध्ये ते देण्याचं दायित्व एक प्रकारचं आपण करत चाललेलो आहोत.